मित्रांनो आपल्याला फाईल मॅनेजरमधून आपला डेटा जो आहे तो मेमरी कार्डमध्ये कसा ट्रान्सफर करायचा हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा मी प्रयत्न करतोय। ठीक आहे, तर इथे बघू शकता मित्रांनो हा इंटरफेस असतो जेव्हा आपण फाईल मॅनेजर ऑन करतो। ठीक आहे, फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो फाईल मेमरी कार्ड आहे। तर आपल्याला फोन डिव्हाइसमधून बघू शकता मित्रांनो फोन डिव्हाइसमधून आपल्याला SD कार्डमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। ठीक आहे, तर इथे आपण फोटो किंवा व्हिडिओ तर त्याला सर्व काही आपल्याला ट्रान्सफर कसे करायचं हे तुम्हाला दाखवतो। तर आपल्याला व्हॉट्सअपमधला डेटा जो आहे त्याचा सर्व काही फोनमधला मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर आहे। ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये ट्राय मारूया। व्हॉट्सअपमध्ये जाऊ आणि मीडियामध्ये जाऊ। मीडियामध्ये आल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो भरपूर काही आहे। व्हिडिओ 1 आहे, सॉरी व्हिडिओ 13 आहेत। फोटो बघू शकता मित्रांनो 436 आहेत। तर ते सगळे व्हिडिओ आपण कसे ट्रान्सफर करायचे हे म्हणजे हे फोटो कसे ट्रान्सफर करायचे सगळे फोटो कसे ट्रान्सफर करायचे तर मित्रांनो या इथे बघू शकता मित्रांनो याला आपण टिक करूया। टिक केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो असाइन म्हणजे थोडंसं सेटिंग जी आहे ती चेंज होते। तर इथे बघू शकता मित्रांनो कॉर्नरला इथे दिलेले एक बटन त्याला आपण क्लिक करूया। तर इथे बघू शकता मित्रांनो सगळे काही झालेले आहेत, ऑल टिक झालेले आहेत, ऑल मार्क। ठीक आहे, तर आपल्याला हे सगळं जे आहेत ते पण आपण सेंड करतो। ठीक आहे, तर इथे बघू शकता मित्रांनो डायरेक्ट मूवचं ऑप्शन दिलेलं आहे। मित्रांनो जर का तुम्हाला कॉपी करून टाकायचं असेल तर तुम्ही त्यांची कॉपी करून जाऊन टाकू शकता। ठीक आहे, मला कॉपी नाही करायचं तुम्ही डायरेक्ट मूव करतो मी डायरेक्ट त्या फाईलमधून डायरेक्ट त्या फाईलमध्ये डायरेक्ट इथे कसलेच फाईलमध्ये इथे कसलंच डेटा ठेवायचा नाही आहे फोनमध्ये, तर मला डायरेक्ट मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। त्यापेक्षा आपण मूव करूया। मूव केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो असा इंटरफेस येतो। ठीक आहे, इथे बघू शकता मित्रांनो एक ऑप्शन देतो आहे SD कार्ड इंटरनल SD कार्ड आणि ड्राईव्ह। ठीक आहे, ड्राईव्हमध्ये आपण ठेवू शकतो। तुम्हाला ड्राईव्हमध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता। मी इथे डायरेक्ट SD कार्डमध्ये ट्रान्सफर मारतो। तर आपण थोडासा इथे बघू शकता मित्रांनो इमेजचा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर आपण क्लिक करू आणि इथे आपल्याला सर्व काही ते आणायचं आहे। तर ठीक आहे, इथे बघू शकता मित्रांनो इथे पेस्ट ऑप्शन दिलेलं आहे खालती इथे बघू शकता मित्रांनो, तर त्याच्यावर आपण क्लिक करू। ठीक आहे, तर क्लिक केल्यानंतर थोडासा लोडिंग घेतो आहे। इथे बघू शकता मित्रांनो डेटा जो आहे तो ट्रान्सफर व्हायला लागलेला आहे, तर तिथपर्यंत आपण वाट बघूया। ठीक आहे, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवायचा मी प्रयत्न केला की तुम्ही फोन मेमरी कार्डमधून SD कार्डमध्ये डेटा कसा ट्रान्सफर करायचा हे तुम्हाला या व्हिडिओमधून मी छोटंसं काय नाही पण तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला आहे। जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल अमरावती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।